बघितलं तर तब्बल 15 वर्ष कंप्लीट झाले. सनेज बरोबरचा प्रवास जर बघितला मागच्या 8 वर्षाचा आणि सनेजच्या माध्यमातून टोटल 3.5 करोड पेक्षा जास्त इन्कम माझ्या अकाउंटला आले. आज महिन्याचा चेक जर बघितला 5 ते 6 लाख रुपये घेतोय. 3 कार झाल्या. आत्ताची गाडी वापरतोय तिची किंमत आहे 52 लाखाची. हॅलो, पाहिजे काय सगळं पाहिजे. आता इथं मॅडम बोलून गेला, संजीवनी मॅडम बोलून गेल्या, प्रत्येकाने करोडो रुपयाची इन्कम सांगितलं. ऐकायला भारी वाटतं ना? किती किती भारी वाटतंय ना? पण तुम्हाला वाटतंय की सहजासहजी भेटला असेल? आपल्या मराठीत एक म्हण आहे, टाकीचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. येस और नो? तुम्हाला असं वाटत नाही का या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे संघर्ष असेल? हॅलो, इथपर्यंत येण्यासाठी अडचणी आल्या असेल त्यांना. मी ज्यावेळेस बिझनेसला सुरुवात केली मित्रांनो, असा व्यक्ती तुमच्या समोर उभा आहे ज्याला सगळ्यांनी सांगितलं होतं की तू आयुष्यात काहीच करू शकत नाही. ज्याला लोकांनी सांगितलं होतं की पैसा पण तू कमवू शकत नाही, तू शिक्षण सुद्धा घेऊ शकत नाही, कारण मिडल क्लास फॅमिली जन्म झालाय. एका छपराच्या घरात 3 ते 4 वर्षाचा असताना वडील एक्सपायर झाले. एका मराठी मीडियम मधून शिक्षण पूर्ण घेतलं आणि सीए कंप्लीट करत होतो, चार्टर्ड अकाउंटंट.